राज्यात दिव्यांग ई रिक्षा वाटपात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। 4.25 लाखांचं दिव्यांगांना अनुदान आहे। रिक्षा 1.40 लाखांची घेण्यात आलेली आहे। रिक्षांच्या देखभालीकरता 2.35 लाख रुपये ठेकेदाराला देण्यात आलेले आहेत। दिव्यांगांच्या रिक्षा वाटपात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची बातमी आहे। 797 ई रिक्षा वाटपात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं कळतंय। हरियाणाच्या ठेकेदारावर महाराष्ट्र सरकार मेहरबान का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। दिव्यांगांना दिलेल्या ई रिक्षा कमी दर्जाच्या असल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे। वाटलेल्या रिक्षा अतिशय कमकुवत असल्याचा आरोप आहे। घोटाळा आहे त्या रिक्षा ज्या बनवल्या गेल्या आहे त्या दिव्यांगाच्या सोयीनं बनवलेल्या नाही। आणि मला असं वाटतं का कुठलंही सरकार असू दे, खाण्यामध्ये काही लिमिट असलं पाहिजे। ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यात कमिशन खाणारी अवलाद जेव्हा आहे ती चुकीचीच आहे आणि त्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। तुम्ही जमलंच तर आता ह्या सगळ्या ज्या ई रिक्षा बोगस वाटप केल्या, मला थोडा सवळ भेटली तर आम्ही त्या जमा करून देणार आहोत वित्तमंडळाला। त्या गाडीपासून मला 1ही रुपयाचा फायदा झालेला नाही। ही गाडी एका बाजूला कलून जाते। त्या गाडीची जी बॅटरी आहे ती 2.5 महिन्यापासून माझी खराब झालेली आहे। एक पण कंपनीचा माणूस आलेला नाही। मला मानसिक या गाडीपासून मला मानसिक त्रास झालेला आहे। वारंवार अर्ज करून सुद्धा गव्हर्नमेंटने आम्हाला एकही अर्जाचं उत्तर दिलेलं नाही। तर गव्हर्नमेंटनी आमच्या अपंग लोकांच्या जीवाशी खेळलेला आहे। महाराष्ट्राच्या बाहेरची कुठली रिक्षा आहे, कुठली कंपनी आहे, शासनाने का आणली, हा आम्हाला प्रश्नच आहे। आणि ह्याचं कुठलंही आम्हाला सेवा मिळत नाही। आमची शासनाला विनंती आहे की हात जोडून की आम्हाला ही रिक्षा बदलून द्यावी। महाराष्ट्रातल्या नामांकित कंपन्या ज्यांचं शोरूम जिल्ह्याच्या ठिकाणी आहे, त्यांचं वर्कशॉप आहे, त्यांची माणसं आहेत। आणि दुसरी गोष्ट, त्यांची माणसं येतात ते हिंदीत बोलतात। आता प्रत्येकाला आम्हाला हिंदी बोलता येतं किंवा त्यांचं हिंदी कळेलच असं नाही। तर ते काय सांगतात, आम्ही काय सांगतो हे त्यांनाही कळत नाही, आम्हालाही कळत नाही। तर महाराष्ट्रातली माणसं असावी, ही महाराष्ट्रातली नामांकित कंपन्यांच्या रिक्षा आम्हाला बदलून मिळाव्या, ही आमची शासनाला विनंती आहे। याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून। विकास, या सगळ्या संदर्भात अनेक सवाल उपस्थित होत आहेत। मुळात या ई रिक्षा ज्या देण्यात आलेल्या आहेत त्या निकृष्ट दर्जाच्या आहेत। या वाटपामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे। शिवाय याचं सर्व्हिस सेंटर जे ते महाराष्ट्रात नाहीये, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय सुद्धा होतीये। नेमका काय हा सगळा प्रकार आहे? जे दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारने म्हणजे अपंग महामंडळाच्या वतीने 797 रिक्षाचे दिव्यांग बांधवांसाठी वाटप करण्यात आले। जर आपण या रिक्षा बघितल्या तर अतिशय कमकुवत आणि निकृष्ट दर्जाचे हे रिक्षा देण्यात आलेले आहे। हे काही रिक्षा सुद्धा दिव्यांग बांधवांनी परत केलेले आहे। परंतु जेव्हा रिक्षा तुम्ही चालवता त्यावेळेला त्या पूर्णपणे बंद पडतात। कुठल्याही अवस्थेमध्ये पूर्णपणे त्याची अवस्था पूर्णपणे बिघडलेली दिसते असते। काहींचे घेर टाकले जाते। अशा प्रकारे दिव्यांग बांधवांची राज्य सरकारने फसवणूक केली का? दिव्यांग मंत्रालयाची त्यांच्याकडे जबाबदारी बच्चू कडू यांनी सुद्धा या विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिलेली आहे। त्यामुळे दिव्यांग विभागामध्ये हा खूप मोठा घोटाळा झालेला आपल्या प्रत्यक्षात दिसून येते। त्यामुळे 29 कोटींपेक्षा जास्त रकमेचे असलेले कंत्राट 75% रकमेवर कुणी डल्ला मारला, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। त्यामुळे दिव्यांग बांधवांनी दिलेली रिक्षा ही परत केलेल्या आहेत आणि बच्चू कडू यांनी सुद्धा सांगितलं या सगळ्या आम्ही रिक्षा जमा करण्याचा प्रयत्न करूया। त्यामुळे हा दिव्यांग बांधवांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये या रिक्षा देण्यात आल्या। महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस सेंटर नाही। तुम्हाला जर रिक्षा दुरुस्त करायची जायची असेल तर हरियाणामध्ये जावं लागेल आणि त्यासाठी 2 लाखापेक्षा जे आहे ते सर्व्हिसिंग सेंटरला देण्यात आलेले आहे। त्यामुळे 2,35,00,000 रुपये इतक्या प्रमाणे जे सर्व्हिस सेंटरला खर्च करण्यात आले। ही रिक्षा जरी आपण बघितली हरियाणामध्ये 1,40,000 रुपये त्याच्यापेक्षा कमी आहे। त्यामुळे हरियाणामध्ये ही रिक्षा एकदम कमी पदे विकली जाते आणि त्याची किंमत 1,40,000 रुपये दाखवण्यात आले। त्यामुळे संपूर्ण जर आपण या घोटाळ्याभोवती बघितली तर यामध्ये ई रिक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे आणि दिव्यांग बांधवांची फसवणूक अपंग महामंडळाच्या वतीने केली हे मात्र नक्की आहे। निश्चित या सगळ्या संदर्भात विकास काही तक्रार या सगळ्या दिव्यांग बांधवांकडून करण्यात आलेली होती का? आणि त्यावेळी मात्र राज्य सरकारच्या वतीनं काय उत्तर देण्यात आलेलं होतं? मुळात उत्तर देण्यात आलेलं होतं का? हाच एक सवाल आहे।
दिव्यांग बांधवांनी या संदर्भात अपंग महामंडळ अधिकाऱ्यांना सुद्धा वारंवार तक्रारी केल्या, ह्या रिक्षा आमच्या चालत नाहीत, आम्हाला त्रास होतो आणि या रिक्षा मध्येच बंद करतात, त्याचे ब्रेक फेल होतात. तरी मात्र राज्य सरकारने ठेकेदारावर मेहरबान असल्यामुळे कुठल्याही प्रकारे कारवाई करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी काही रिक्षा सुद्धा जमा करण्यात आल्या किंवा ज्या दिव्यांग बांधवांनी आपल्या घराच्या शेजारी त्या रिक्षा लावलेल्या, त्यामुळे हरियाणा ठेकेदारावर हे राज्य सरकार आणि अपंग महामंडळाचे अधिकारी मेहरबान झाले का, अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. ई रिक्षामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालाय. निश्चित यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं कळतंय विकास. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या रिक्षांचं या ठिकाणी वाटप करण्यात आलं, ज्या ई रिक्षांचं या ठिकाणी वाटप करण्यात आलं, तो ठेकेदार जो आहे महाराष्ट्रात खरं तर या ई रिक्षा वाटण्यात आल्या, पण ठेकेदार मात्र हरियाणाचा आहे. महाराष्ट्रातून कोणी ठेकेदार मिळाला नाही का, हाही एक मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय. आहेत मात्र राज्य सरकारने किंवा अपंग महामंडळाने महाराष्ट्रामधल्या एखाद्या ठेकेदाराला नियुक्त करायला आवश्यक आहे. मात्र थेट राज्य सरकारने किंवा अपंग महामंडळाने थेट हरियाणामधल्या ठेकेदाराला नियुक्त करण्यात आलं. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्या कंपनीचे सर्व्हिसिंग सेंटर सुद्धा नाहीये. त्यामुळे अपंग बांधवांची जर रिक्षा खराब झाली तर त्यांना हरियाणामध्ये घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितलं आणि त्याच्यामध्ये जर बघितलं 2,35,00,000 जो सर्व्हिसिंग टॅक्स लावलेला आहे, त्यामुळे वर्षभरामध्ये 2,35,000 त्या रिक्षासाठी सर्व्हिस टॅक्स लावले आणि ती रिक्षा पूर्ण कमकवत आहे आणि 1,40,000 रुपये इतक्या प्रमाणात रिक्षा दिलेले आहे. त्यामुळे संपूर्ण जर बघितलं तर ही रिक्षामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे, तो कागदावर आहे आणि प्रत्यक्षात त्यांनी उतरवलेला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे बच्चू कडूंकडे अपंग विभागाची जबाबदारी या प्रकरणावर ते लक्ष देत आहेत का, राज्य सरकार देत आहेत का, किंवा अपंग महामंडळ या अधिकारी ठेकेदारावर कारवाई करणार आहे का, हे सगळे प्रश्न जे आहेत ते निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळे दिव्यांग बांधवांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. कारण अपंग महामंडळ दिव्यांग बांधवांना कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला पाहिजे या दृष्टीने त्या रिक्षा देण्यात आल्या होत्या. मात्र त्या रिक्षा जर बघितल्या त्या संपूर्ण त्यांच्या घराभोवतीच पडल्या दिसून येत आहे. त्यामुळे एकूणच काय दिव्यांग बांधवांची फसवणूक ठेकेदार आणि अपंग महामंडळाने केली हे मात्र नक्की आहे. धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता. आपण ही महत्वाची खरं तर बातमी पाहतोय. राज्यात दिव्यांग ई रिक्षा वाटपात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. 4.25 लाखांचं दिव्यांगांना अनुदान खरं तर होतं. यामध्ये रिक्षा 1.40 लाखांची आहे. रिक्षाच्या देखभालीकरता जवळपास 2.5 लाख खर्च येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.